मित्रांनो, भारताला सर्वाधिक कसोटी सामने जिंकून देणारा कर्णधार कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचेच उत्तर आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर मित्रांनो, भारताला सर्वाधिक कसोटी सामने जिंकून देणाऱ्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर गांगुली म्हणजेच दादा आहेत। गांगुलीने कसोटी क्रिकेटमध्ये 49 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले। त्यापैकी भारताने 21 जिंकले आणि 13 गमावले आहेत, तर 15 सामने अनिर्णित राहिले आहेत। तर दुसऱ्या नंबरवर महेंद्रसिंग धोनी आहे। महेंद्रसिंग धोनीने 60 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले। त्यापैकी 27 सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आणि 18 सामन्यांमध्ये पराभव पत्करला। भारतासाठी सर्वाधिक कसोटी सामने जिंकवून देणारा कर्णधार विराट कोहली आहे। त्याने एकूण 68 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले। त्यापैकी 40 सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आणि 17 सामन्यात भारताचा पराभव झाला। फक्त 11 कसोटी सामने अनिर्णित राहिले, म्हणजेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सर्वात यशस्वी संघ ठरला होता। मित्रांनो, अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश चॅनल पाहत रहा।